नमस्कार, मी प्राजक्ता आपले स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ आहे आमच्या बाळाच्या अन्नप्राशन समारंभाविषयी. चला तर मग जाणून घेऊयात आम्ही आमच्या बाळाचे अन्नप्राशन कसे केले. अन्नप्राशन म्हणजेच उष्टावण हा आमच्या बाळाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा आणि अतिशय गोड सोहळा होता. अन्नप्राशन सोहळा याला इंग्लिशमध्ये राईस सेरेमनी म्हणतात. हाय मंडळी, तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. तुम्ही पाहू शकता घरामध्ये एकदम उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. 25 जुलैला आमच्या बाळाला 6 महिने पूर्ण झाले. आज आम्ही आमच्या लाडक्या प्रज्वीचा अन्नप्राशन सोहळा साजरा करत आहोत. यालाच काही ठिकाणी उष्टावण असे देखील म्हणतात. जसे बारसे एका चांगल्या मुहूर्तावर व्हावे अशी आमची इच्छा होती, तसेच बाळाचे अन्नप्राशन हे चांगल्या मुहूर्तावर म्हणजेच आपल्या श्री बाळकृष्णांच्या जन्माष्टमीच्या दिवशी व्हावे अशी आमची इच्छा होती आणि त्यानुसारच बाळाचे अन्नप्राशन नियोजन आम्ही केले होते. कारण त्या दिवशी बाळाचे मामा आणि पप्पा या दोघांनाही सुट्टी होती आणि सुट्टीचा विचार करूनच आम्ही या सगळ्याचे नियोजन केले होते. बाळाची आई म्हणजेच माझी आई तिची खूप इच्छा असूनही काही कारणास्तव बाळाच्या अन्नप्राशनला येऊ शकली नाही. पण तिने बाळाच्या अन्नप्राशनसाठी 4 प्रकारचे लाडू, चिवडा, बर्फी, चकली, शंकरपाळे असे भरपूर पदार्थ स्वतः बनवून बाळाच्या बाबांसोबत पाठवले होते. दोघांनाही कितीही झालं तरी नातवासाठी काय करू आणि काय नको असं होतं. बाळाच्या हौसेसाठी 250-300 किलोमीटर इतक्या दूर अंतर असूनही बाबा 1 दिवसासाठी बाळाच्या कार्यक्रमासाठी फक्त आले होते. खरं सांगायचं झालं तर आयुष्यात एक वेळ अशी येते की आपल्यासाठी कोण काय करते किंवा आपल्याशी कोण कसे वागते यापेक्षा आपण आई वडील झाल्यानंतर आपल्या बाळाला कोण किती किंमत देते, कोण किती जीव लावते, किती माया करते ह्या गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या वाटतात. ठरल्याप्रमाणे जन्माष्टमी दिवशी सकाळी लवकर उठून सगळे आवरले. बाळाला मस्तपैकी तेलाने मालिश केली. मालिश करून झाल्यानंतर बाळाला अंघोळ घातले. त्यानंतर छान नवीन कपडे घालून तयार केले आणि ज्यांच्या आशीर्वादामुळे आमच्या आयुष्यात एवढे सुंदर गोंडस बाळ आम्हाला मिळाले आहे त्या श्री गजानन माऊलींच्या मंदिरात जाऊन आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला. कारण कोणत्याही शुभकार्याचा शुभारंभ हा गुरूंच्या आशीर्वादाशिवाय अपूर्णच असतो. नंतर आम्ही घरी आलो. उपवास असल्यामुळे फराळ केला. त्यानंतर बाळाच्या अन्नप्राशनच्या तयारीला सुरुवात केली. बाळाचे बाबा बाळाला बघत होते. त्यानंतर मामा आणि पप्पा डेकोरेशनच्या कामाला लागले होते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोघांनी किती सुंदररित्या सजावट केली आहे. मी जे काही थोडेफार मित्रपरिवार आणि शेजारी निमंत्रित केले आहेत त्यांच्या नाश्त्याच्या तयारीला लागले. 1 तास तरी लेटच झाला आम्हाला. 1 वाजताचा कार्यक्रम 2 वाजता सुरू झाला. आमच्या बाळाच्या आयुष्यात एक नवा प्रवास सुरू होतोय म्हणजेच दुधाव्यतिरिक्त घन आहाराची म्हणजेच सॉलिड फूड याची सुरुवात होती आता. चला तर मग आमच्या या गोड सोहळ्याची सुरुवात करूया. सगळ्यात आधी सोहळ्यासाठी आम्ही कशी तयारी केली आहे ते बघा. घरात मस्तपैकी छान रंगीबेरंगी सजावट केली आहे. प्रज्वीतचा स्पेशल खाऊ त्याच्यासाठी तयार केलेला होता. म्हणजेच गोड खीर त्याच्यासाठी बनवली होती. आज बाळाचा पहिला घास आणि याच पदार्थाचा त्याला पहिला घास दिला जाणार आहे. आम्ही ही सगळी तयारी करून त्यानंतर अन्नप्राशनला सुरुवात केली. मंडळी यायला सुरुवात झाली होती. चला तर मग सर्वात महत्त्वाचा क्षण जो आहे म्हणजेच अन्नप्राशन विधी तो कसा सुरू झाला पाहू. 2 वर्षांपेक्षा लहान बाळाला साखर घातक असल्यामुळे आम्ही खजूर मिक्स करून खिरीला गोड बनवले होते. लहान बाळाच्या किडन्या पूर्णपणे तयार नसतात त्यामुळे 1 वर्षांपर्यंत मीठ देणे योग्य नसल्यामुळे आम्ही मीठयुक्त पदार्थ त्याला देणे टाळले होते. सुरुवातीला बाळाच्या हातून आम्ही अन्नपूर्णा देवीचे पूजन केले. तुम्ही पाहू शकता यामध्ये काही क्षण आम्ही टिपलेले आहेत. पहिल्यांदा मी बाळाचे औक्षण केले. त्यानंतर आमच्याकडे असलेल्या प्रथेनुसार मामाने आणलेल्या चांदीच्या वाटी आणि चमच्यामध्ये बाळाला खीर भरवण्यात आली. परंपरेनुसार बाळाला पहिला घास मामाच्या हस्ते भरवला जातो. हा बघा प्रज्वीतने घेतला पहिला घास. खरंच किती भावनिक क्षण आहे हा. त्याने पहिल्यांदाच खीर खाल्ली असल्यामुळे भरवल्यानंतर पटकन तो खात होता. त्यानंतर आम्ही दोघांनी म्हणजेच बाळाच्या मम्मा पप्पांनी बाळाला घास भरवला.
त्यानंतर मग बाळाच्या बाबांनी त्याला घास भरवला. नंतर मग जो मित्रपरिवार निमंत्रित केला होता त्यांच्या हस्ते बाळाचे औक्षण करण्यात आले आणि बाळाला घास भरवण्यात आला. त्यानंतर सर्वांना नाश्ता देऊन बाळासोबत काही कुटुंबाचे क्षण आम्ही टिपले. काही चांगल्या आठवणी आम्ही तयार केल्या, त्या या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटी पाहू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे आमच्या प्रज्वलचा अन्नप्राशन सोहळा खूप आनंदात आणि उत्साहात पार पडला. तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या बाळासोबत असेच राहू द्या. तुम्हाला हा आमचा छोटासा अन्नप्राशन सोहळा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत प्रज्वलकडून सगळ्यांना बाय बाय. धन्यवाद.